नमस्कार मित्रांनो, सलमानच्या पुढच्या चित्रपटाचे तपशील उघड झाल्यापासून चाहत्यांना हे जाणून घ्यायचे होते की या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य नायिकेची भूमिका कोण साकारणार आहे। आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले असून या अभिनेत्रीचे नाव कळल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढणार आहे। नॅशनल क्रश म्हटली जाणारी रश्मिका मंदाना आता सिकंदरमध्ये सलमान खान सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे। साजिद नाडियाडवाला बॅनर खाली तयार होत असलेल्या सिकंदरमध्ये रश्मिकाच्या आगमनाच्या वृत्ताला अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून दुजोरा देण्यात आला आहे। आधी पुष्पा आणि नंतर ॲनिमल याच्या प्रचंड यशानंतर रश्मिकाला खूप मागणी आहे। अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत निर्मात्यांनी लिहिले, सिकंदरमध्ये सलमान खानच्या विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी रश्मिका मंदानाचे स्वागत आहे। या दोघांची जादू 2025च्या इथल्या पडद्यावर उलगडेल, जी पाहण्यासाठी प्रतीक्षा करणे फारच कठीण आहे। रश्मिकाने देखील सिकंदरमधील तिच्या भूमिकेची पुष्टी केली आहे। रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले की सिकंदर हा शुद्ध ॲक्शन चित्रपट नसून तो ड्रामा आणि भावनांनी परिपूर्ण आहे। असे सांगितले जात आहे की निर्मात्यांनी 2025च्या ईदला हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आखली आहे। यानंतर एक महत्त्वाची अपडेट, गायक सुधीर फडके म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनकथा सांगणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला। प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला। केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले। चोहो बाजूंनी असा कौतुकांचा वर्षा होत असताना परदेशातही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अमेरिकेत या चित्रपटाचे 100 शोज हाऊसफुलच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर चित्रपटाला अनेकांनी 5 स्टार्स दिले आहेत। त्यामुळे हा चित्रपट ग्लोबलही सुपरहिटचे बिरुद मिळवत आहे। इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही प्रदर्शित होणार आहे। सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाइन प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे सौरभ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत। या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, शरद पोक्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत। यानंतर बघूया पुढील अपडेट। आलिया भट्टचा नवीन डिफेक्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एआयचा वापर करून अभिनेत्री वामिका गब्बीच्या व्हिडिओवर आलियाचा चेहरा फिट करण्यात आला आहे। वामिकाने काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाची साडी परिधान करताना दिसत आहे। कोणीतरी या व्हिडिओची छेडछाड करून त्यात आलियाचा चेहरा टाकून तो व्हायरल केला आहे। आता आलियाचा फेक व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा एआय तंत्रज्ञानावर टीका होत आहे। या आधीही आलिया भट्टचा एक डीपफेक व्हिडिओ समोर आला होता। त्या डीपफेक व्हिडिओमध्ये पांढऱ्या आणि निळ्या फुलांचा ड्रेस घातलेली मुलगी बोल्ड पोज देताना दिसली होती। व्हिडिओमध्ये एआय टूलच्या मदतीने आलियाचा चेहरा इतका स्पष्टपणे वापरण्यात आला होता की ती हुबेहूब आलिया भट्ट सारखी दिसत होती। मात्र तिच्या ॲक्शन आणि बॉडी पोस्चरवरून हा व्हिडिओ फेक असल्याचा अंदाज लावता आला होता। यानंतर बघूया पुढील अपडेट। धूम या चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्ये अभिनेता ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहम यांनी भूमिका साकारल्या आहेत। मात्र या दोघांनी आजवर एकत्र काम केलं नाही। ऋतिक आणि जॉन यांनी एकत्र स्क्रीन शेअर केला नसला तरी शाळेत असताना दोघे एकाच फोटोमध्ये झळकले होते। बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये ऋतिक आणि जॉन एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत। या फोटोमध्ये वरून दुसऱ्या रांगेत डावीकडे बसलेला मुलगा ऋतिक आहे, तर ऋतिकच्या खालच्या रांगेत डावीकडे उभा असलेला मुलगा जॉन आहे। हे दोघे शाळेत असताना एकाच वर्गात शिकत होते। या फोटोवर नेटकरांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत। मित्रांनो, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 2018 मध्ये लग्न केले होते। दीपिका पादुकोण ही सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म सुद्धा देणार आहे। नुकतंच दीपिका पादुकोण ही बेबी बॉम्बसह स्पॉट झाली होती। मात्र रणवीर सिंग याने नुकतीच असे काही केले की याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे। रणवीर सिंग याने त्याच्या इंस्टाग्रामवरून थेट दीपिका पादुकोण आणि त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत। नेहमीच दीपिका सोबत खास फोटो शेअर करताना रणवीर दिसतो। रणवीर सिंग याने लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर अशी एक तुफान चर्चा रंगताना दिसते की रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये वाद झालाय आणि यामुळेच रणवीर सिंग याने लग्नाचे फोटो डिलीट केले। हैराण करणारे म्हणजे फक्त फोटोच नाही तर रणवीर सिंग याने लग्नाचे सर्व व्हिडिओ देखील डिलीट केले आहेत। रणवीर सिंग याने केलेली शेवटची पोस्ट ही एका जाहिरातीची आहे, पण सत्य मात्र वेगळं आहे। रणवीर सिंगने जे फोटो डिलीट केले ते सोशल मीडिया व्यवस्थापन धोरणाचा एक भाग आहे असे त्याच्या टीमने सांगितले आहे। त्यामुळे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही असे स्पष्टीकरण त्याच्या टीमने दिले आहे। मित्रांनो, मनोज वाजपेयीच्या आगामी भैयाजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। ट्रेलरमध्ये मनोजचा कधीही न पाहिलेला ॲक्शन अवतार यात पाहायला मिळत आहे। मनोज पहिल्यांदाच दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे। विशेष म्हणजे भैयाजी हा मनोजचा 100वा चित्रपट आहे। अपूर्व सिंग कार्की या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे। हा चित्रपट 24 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे। ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणेच त्याची कथा बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित असेल। ट्रेलरमध्ये एक संवाद आहे, आता विनंती नाही नरसंहार होईल। या संवादातून हा चित्रपट किती ॲक्शन पॅक असणार आहे हे स्पष्ट होते। ट्रेलरमध्ये मनोज आणि खलनायक यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला। मनोज फावडे घेऊन शत्रूंशी लढताना दिसतोय। मनोज वाजपेयी यांच्याशिवाय झोया हुसेन, विपिन शर्मा आणि जतीन गोस्वामी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत। यानंतर बघूया पुढील अपडेट। यमला पगला दीवाना 2, क्या कुल है हम आणि अपना सपना मनी मनी यासारखे हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणारे चित्रपट निर्माते संगीत सिवन यांचे निधन झाले आहे। त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते। 65 वर्षीय संगीत यांनी केवळ हिंदीच नाही तर अनेक हिट मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शन
दिग्दर्शन केले होते. सुपरस्टार मोहनलाल सोबत त्यांनी योद्धा, गंधर्वम आणि निर्णायम असे 3 चित्रपट दिले. सनी देओल, मोहनलाल, रितेश देशमुख, तुषार कपूर आणि सुनील शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी संगीत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संगीत याची आठवण करतानाच अभिनेता सनी देओलने यमला पगला, दिवाना 2 आणि जोर चित्रपटांच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय सुनील शेट्टी, तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांनीही ट्विट करून संगीतला श्रद्धांजली वाहिली आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. आर्या चित्रपटात 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हैदराबादमध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अल्लू अर्जुनने जोपर्यंत आपण आर्या चित्रपटात झळकलो नाही तोपर्यंत अपेक्षित यश मिळालं नाही असा खुलासा त्यांनी केला. अल्लू अर्जुनने यावेळी सांगितलं की गंगोत्री हिट झाला होता पण मी चांगला दिसलो नाही, त्यामुळे माझ्या वाटेला चांगले चित्रपट आले नाहीत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला पण मी छाप न सोडू शकल्याने कलाकार म्हणून अपयशी ठरलो. मी 0 पासून 100 पर्यंत गेलो. अल्लू अर्जुनने यावेळी त्याच्या पदार्पणानंतरही तो हैदराबादमधील RTC क्रॉस रोडवर फिरत होता, नवीन रिलीज पाहत होता आणि स्क्रिप्ट ऐकत होता. या त्याला आकर्षित करण्यात यशस्वी झाल्या असं त्याने सांगितलं. आर्यापासून ते पुष्पापर्यंत जर एखाद्या व्यक्तीने माझे आयुष्य बदललं असेल आणि जास्तीत जास्त प्रभाव असेल तर तो सुकुमार आहे. चित्रपट हिट असो किंवा फ्लॉप, त्याने मला एक अभिनेता म्हणून रुळावर राहण्यास मदत केली अशी भावना अल्लू अर्जुनने व्यक्त केली आहे. मित्रांनो, देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. नुकताच निवडणुकीचा 3रा टप्पा पार पडला. सेलिब्रिटी ही आपापल्या भागात मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यातच माहिती आली की देशातील सर्वात महागड्या गायकांपैकी एक असलेला अरिजित सिंग स्कूटीवरून मतदान करण्यासाठी गेला. पत्नी कोयल रॉयला मागच्या सीटवर बसवून तो मतदान केंद्रावर पोहोचला. अरिजितने पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदान केले. हा व्हिडिओ खूप खास आहे. अरिजितने येथे लक्झरीपेक्षा कम्फर्टवर अधिक भर दिला आहे. सोशल मीडिया युजर्स अरिजित सिंगच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. अरिजित सिंग सामान्य पोशाखात मतदान केंद्रावर पोहोचला. मतदान केल्यानंतर त्याने बोटाची शाईही दाखवली. त्याची पत्नी कोयलही सलवार कमीजमध्ये पोहोचली होती. अरिजित हा आजचा सर्वात महागडा गायक आहे. DNAच्या रिपोर्ट्सनुसार अरिजित एका गाण्यासाठी 25 लाख रुपये घेतो आणि एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी तो सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये घेतो. याशिवाय लग्न समारंभात परफॉर्म करण्यासाठी तो जवळपास 5 कोटी रुपये घेतो. तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स. अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.